रामू काका, टॅक्सीतून कोण गेलं? दादा आणि वहिनी. दादा आणि वहिनी टॅक्सीतून? काही घाबरायचं कारण नाही, वहिनी साहेबांच्या पोटात दुखायला लागलं ना. आज तुम्ही बहुतेक काका होणार. अरे काय म्हणताय काय रामू काका? मी आलो शकता 1 मिनिट. अरे थांबा थांबा, थोडं खाऊन जा. आता खायला वेळ नाही रामू काका, माझं पोट तुडुंब भरलंय. आज मी काका होणार, मला पुतण्या होणार. आज माझ्या खिशात असतील नसतील तेवढ्या सगळ्या पैशांची खेळणी घेऊन येणार मी त्याच्या पाळण्याला लावायला. दादा, अरे पण ऐकायचं नाही. लोक आपापल्या पुरतं जगतात, पण या घरातली माणसं एकमेकांसाठी जगतात. सिस्टर, काय झालं डॉक्टर? आय एम सॉरी मिस्टर योगेश. अपघातात तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाला गंभीर दुखापत झाली. आम्ही खूप प्रयत्न केला पण मुलाला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. माधवी कशी आहे? ठीक आहे, पण केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही 3-4 दिवसांनी येऊन भेटा. ओके. अरे अरे हे काय, आता इतके पैसे कशाला खर्च केलेस? रामू काका, माझ्या दादानी माझ्यासाठी याच्यापेक्षा 10 पट जास्त पैसा खर्च केलाय. मला त्याच्या बाळासाठी खूप खूप पैसा कमवायचा. अरे अरे ही क्रिकेटची बॅट आणि ही डॉक्टरची खेळातली अवजार. डॉक्टर कधी मोठा क्रिकेटवाला झाल्याचं मी ऐकलेलं नाही. त्याचं काय रामू काका, जर पुतण्या झाला ना तर मी त्याला मोठा क्रिकेटर करणार, सचिन तेंडुलकर. आणि पुतणी झाली तर डॉक्टर. मग ही क्रिकेटची बॅटच कामाला येणार. कशावरून? वहिनी साहेबांना मुलगा होणार नक्की. लावूया पैज. पैज नको, आपण छाप काटा करूया. छाप आला तर मुलगा, काटा आला तर मुलगी. काढा पैसे. मी काढतो. छापा 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 छाप म्हणजे क्रिकेटर. मुलगा मुलगा नाही मुलगी. अरे मुलगी तर मुलगी, पहिली बेटी धानाची पेटी. ते जर हाती लागण्यापूर्वी देवानं चोरून दिलं राजेश. नाही असं होणार नाही. म्हणजे तुझी वहिनी वाचले हेच सुख समजायचं. काय? हे खेळण्याचे खेळणारे हात जन्माला येण्यापूर्वीच निर्जीव झाले. नाही नाही दादा, तू खोटं बोलतोयस. सांग तू खोटं बोलतोयस. नाही पण हे असं होऊ शकत नाही. नाही दादा, तू खोटं बोलतोयस दादा. ओ गॉड. हॅलो डॉक्टर जोशी. हॅलो. मिस्टर योगेश आले. हाँ. त्यांना पाठवू का? द्या त्यांना पाठवून द्या आतमध्ये. ओके. मैं कम इन? येस. बसा. डॉक्टर माधवीचे रिपोर्ट्स ते आजच माझ्या हातात आलेत. त्यात काही ऍडव्हर्स? त्याचीच फाईल आहे ते. म्हणजे यात काही त्यात काय ते सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. तुम्हाला तुमची बायको हवी आहे का तुमचा वंश चालवण्याकरता एक मूल? म्हणजे डॉक्टर माधवी? येस. या अपघातात त्यांच्या गर्भाशयाला जी गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्या पुन्हा गर्भवती राहिल्या तर त्यांचं बाळंतपण त्यांच्या जीवावर बेतेल. गॉड. मिस्टर योगेश, बायको की मूल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पण डॉक्टर यावर काही उपाय नाहीये? नाही, माझ्यापाशी तरी नाही. पण ही केस फाईल मी माझ्याकडेच ठेवणार आहे आणि माझ्या शक्य तितक्या डॉक्टर मित्रांना मी ती स्टडी करण्याकरता दाखवणार आहे. म्हणजे आशा करायला थोडी जागा आहे? -1%. म्हणजे जवळजवळ नाहीच. एकच, तुम्ही तुमच्या बायकोला धीर द्या
आणि सावधपणानं परिस्थितीची जाणीव करून द्या. ओके? मी प्रयत्न करतो. रामू काका, आज बाबांकडे काय मागितलं? जे सुख देवानं नेले ते या संताकडे परत मागितलंय. बाबांकडे लेकराला काही मागावं लागत नाही, त्यांना ते आपोआप कळतं. ते कळतं तर मग पुरे. आज राजेशचा MBBS चा रिझल्ट आहे. तुम्हाला मी पेढे आणायला सांगितले होते, आणले तुम्ही? अहो आणले ना. हे काय? अरे वा. आणि हो, मी किचन मध्ये वांगी भाजून ठेवले, त्याची सालं काढून ठेवा. बर. आज राजेशसाठी मस्त पैकी भरीत करायचंय. हो. लागला रिझल्ट? मी डॉक्टर झालो वहिनी. मग हे काय पडलेल्या चेहऱ्याने सांगायचं असतं? हे बघ, आधी सांग, दादा रिपोर्ट घेऊन आला? तू आधी हा पेढा घे. म्हणजे सगळं नॉर्मल आहे ना? हा पेढा तू डॉक्टर झालास म्हणून, कळलं? मला माहिती होतं तू पेढे आणायला विसरणार. तू आधी इकडे इकडे. आता साईबाबांसमोर पेढा ठेव. अरे ठेव म्हणते ना. ठेव. आता हात जोड बघू आणि म्हण, माझ्या हाताला चांगला गुण येऊ दे. म्हण. राजेश, राजेश हे काय? वहिनी, अगं माझी आई, माझा देव, माझं सर्वस्व तू आहेस का? तुझ्या पायाला हात लावला ना, आता माझे हात औषधी झाले. अगं मी देवाला कधीच पाहिला नाही आणि माझ्या जन्मदात्या आईचा चेहराही मला आठवत नाही, पण मला खात्री आहे यशोदा, कौसल्या, मदर मेरी या सगळ्या मातांचा चेहरा अगदी तुझ्यासारखा असेल. आणि माझी आई आहे ना. तू आधी तोंड बंद कर. हे बघ, माणसाने इतकी स्तुती करू नये कधी. हे पेढे घे आणि सगळ्या वाडीत वाटून ये. मी आज तुझ्या आवडीचे वांग्याचे भरीत केले. अरे वा वहिनी, तुझा जवाब नाही. मी आत्ता जाऊन भरताच्या ताटावर बसायला येतो. बर. अरे दादा ये. अरे लागला रिझल्ट? हो दादा, मी डॉक्टर झालो. गुड गुड. अरे पण वहिनीच्या रिपोर्टचं काय झालं? माधवी कुठे आहे? ती किचन मध्ये. पण रिपोर्टचं काय झालं सांग ना. काय नाही. काय नाही? अरे मला माहितच होतं तिला काही होणार नाही म्हणून. हो, काय नाही म्हणजे रिपोर्ट मध्ये काहीच नाही. म्हणजे रिपोर्ट इज नो. माधवी पुन्हा कधी आई होऊ शकणार नाही. काय? अरे पण दादा, काहीतरी उपाय असेल ना रे? नाही, आई झाली तर ती आपल्या बाळाला पाहायला जिवंत नसेल. हो नो. अरे पण दादा, तिला एवढी मोठी शिक्षा कशासाठी? राजेश प्लीज आवर, स्वतःला आवर. हे बघ, माधवीला आताच कळतं कामा नाही. अरे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यावर तिचं काय होईल? आवर, स्वतःला आवर. सॉरी दादा, नाही, मी स्वतःला आवरू शकणार नाही. राजेश, बहिणी. माधवी तू? मी सगळं ऐकलंय राजेश. हे बघ, डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे खोट आहे तो रिपोर्ट, अगदी खोट आहे. बहिणी. राजेश, मी ज्यावेळी या घरात आले ना, त्याच क्षणी आई झाले. अरे तू कोण आहेस माझा? तू मुलगा नाहीयेस माझा? मी आई नाहीये तुझी? बोल ना. बहिणी, बहिणी. राजेश, हे बघ वेड्या, अशी आसू ढाळून आपल्या आईला दुःख देऊ नकोस. अरे दुसऱ्यांच्या वेदना दूर करणारा डॉक्टर तू, आणि तूच आपल्या आईला वेदना देतोस. नाही बहिणी. अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडण्याचा हक्क आहे मला. अरे वेड्या, असं लहान मुलासारखं रडतोयस काय? शांत हो राजेश, शांत हो बघू. जो जो रे बाळा रे लडी बाळा गाते तुला अंगाई. जो जो रे बाळा रे लडी बाळा गाते आईची माया देवाची छाया, आईची माया देवाची छाया, आभाळी भरून राही
गाते तुला अंगाई गाते तुला अंगाई सारखे फोन वाजतात कुणाचा असावा हॅलो 41466262 येस रूपाचे बाबा आहेत का? हा बोलतोय मी प्रिन्सिपल साखरदांडे. कसं काय प्रगतीला मी वर्गात नाही घेतली, जरा ढ आहे ती. नाही म्हणजे आमच्या मुलीची प्रगती कशी काय अभ्यासातली ओ एकदम उत्तम एकदम उत्तम. त्याचं काय आज जन्म म्हणून स्टेपन आले स्पेशल लेक्चरला, त्यामुळे रूपाला रात्री यायला उशीर होईल. काळजी करू नका. अहो तुम्ही असल्यावर कशाला काळजी हो हो ते बरोबर आहे, असे निर्धास्त राहा. आणि तसा उशीर झाला तर मी स्वतः येईन सोडायला. थँक्यू थँक्यू बरं ते आमच्या प्रगतीला द्या, रूपाला द्या. रामू काका, अहो रामू काका, रामू काका, काय वहिनी साहेब एवढे राजेशचे कपडे भिजवून ठेवा. जेवण झाल्यावर मी दुपारी धुवून टाकेन. हो पण मी धुतो की नको मीच धुवे. कोणाचा फोटो आहे का? मलाही माहित नाही, पण हा फोटो राजेशच्या कपाटात सापडला. सरळ आहे. काय त्याने त्याच्या मनातला फोटो कपाटात ठेवलाय. काहीतरीच काय? अगं खरंच सांगतोय, माझ्या अनुभवावरून सांगतोय. आपलं प्रकरण सुद्धा घरामध्ये असंच समजलं होतं. परंपरा आहे. काहीतरी बोलू नका. आधी राजेशला विचारा कोणाचा आहे हा फोटो, त्याच्या कपाटात कसा आला, आणि त्याने आपल्याला का नाही सांगितलं? कोण आहे ही मुलगी? खर तर आम्ही तुमच्याकडे यायला हवं होतं. वधूपक्ष आमचा नाही, त्या जुन्या चालीरीती झाल्या. शिवाय सेल्समॅन सारखं मुलीला दाखवणं आम्हालाही नाही आवडत. काय ग? हो ना, लहानांनीच वडीलधाऱ्यांकडे जायचं असतं. यालाच रीतभात म्हणतात. वा, समाधान वाटलं. माझी मुलगी हे माहेर सोडून त्या माहेरी जाणार. आमचा मात्र सासूरवास सुरूच राहणार. ए बाबा, तू गप्पा बसायला काय घेशील? मी काय म्हणतो पप्पा, केव्हा तरी माझे पण खिशे तपासत जा ना. मी स्वतः सांगतोय तुम्हाला. हे बघ, राजेशच्या खिशात एकच फोटो सापडला, फोटोचं बंडल नाही. त्यामुळे व्हरायटी मिळते ना, तुम्हाला चॉईस राहील. शट अप. अरे वा, फोटोतली आली. ये प्रिया, ये. ही आमची प्रिया. हा, नमस्कार. मी विचारणार नाही हं, मुलगी कशी काय वाटली. नाही नाही, अजिबात विचारू नका. अहो मिया बीबी राजी तो क्या करेंगे पप्पा माझी. राजेश, एक मिनिट. यात लक्झरी बसची 2 तिकीट्स आणि हॉटेलची बुकिंग रिसिप्ट ठेवली. नवीन जीवनाची सुरुवात शिर्डीला बाबांचे दर्शन घेऊन करा. थँक्यू वेनी. जा. अगं प्रिया, तर शिर्डीला हनीमूनला जायचं. अगं तशी वहिनीची इच्छा आहे. तरी बरं नरसोबाची वाडी नाही सांगितली. एक गुड आयडिया. मी आता वहिनीला सांगू. काय रे, शिर्डी हे काय हनीमूनला जायचं ठिकाण आहे? अगं प्रिया, वहिनीची श्रद्धा आहे बाबांवर, आणि त्याशिवाय तिने एक छान हॉटेलही बुक केलं आपल्यासाठी. आणि माझ्या मम्मीनं उटीचं बुकिंग केलंय, त्याचं काय? त्यापेक्षा आपण असं करूया का, तू शिर्डीला जा, मी उटीला जाते. तिकडनं परत आल्यावर या खोलीतच काय तो हनीमून करूया. ए, एवढं कुचकटासारखं बोलायला काय झालं? मग काय करू? हे बघ, आपण एक काम करूया. काय? आपण आधी शिर्डीला जाऊया बहिणीच्या इच्छेप्रमाणे. बाबांचं दर्शन घेऊया, आणि त्यानंतर